मी सविता बांडकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे। तर आपण बघत आहोत SBKM1 प्रशिक्षण। या अगोदर आपण बैठक अहवाल नोंदवही, सभासद बचत नोंदवही, रोख वही आणि वैयक्तिक पासबुक कसे लिहायचे हे सविस्तरपणे उदाहरण देऊन आपण शिकलेलो आहोत। आणि आज आपण शिकणार आहोत TB दास मासिक प्रगती अहवाल। तर या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघण्याकरिता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे, तर तुम्ही ते अवश्य बघून घ्या, कारण ते रजिस्टर आणि ते उदाहरण समजल्याशिवाय तुम्हाला TB दास समजणार नाही। आणि TB दास समजला नाही तर मग तुम्हाला मासिक आढावा देता येणार नाही, कारण तेच उदाहरण आपण आता TB दास मध्ये शिकणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओचा लाभ घ्या। तर आता आपण शिकूया TB दास। TB दासला इंग्लिश मध्ये ट्रान्झॅक्शन बेस्ड डिजिटल अकाउंट सिस्टीम असं म्हटलं जाते। यालाच मासिक प्रगती अहवाल, यालाच MIS आणि MPR असं सुद्धा म्हटलं जाते। तर या रजिस्टरच्या आधारावर आपण महिन्याभरामध्ये जेवढ्या काही बैठका झाल्या, जो काही आर्थिक व्यवहार झाला, तो आर्थिक व्यवहार आपण गट ग्रामसंघाला आणि ग्रामसंघ प्रभाग संघाला देतो। अशा पद्धतीने हा व्यवहार आपण ऑनलाईन करण्यासाठी या रजिस्टरच्या माध्यमातून आपण देत असतो। तर हे आहे TB दास स्वयंसहायता समूहाचा मासिक प्रगती अहवाल। तर हे TB दास पेज आहे। यामध्ये TB दास आपण याला म्हटलं जाते समूहाचे मासिक उलाढाल आर्थिक व्यवहार माहिती पत्रक, अशा पद्धतीचं हे रजिस्टर आहे। या रजिस्टरच्या 3 प्रतीमध्ये आपल्याला माहिती लिहायची असते। यामध्ये आपल्याला कार्बन वापरायचा आहे आणि वर लिहिलेली माहिती जशीच्या तशी खाली 2 पेजवर आपल्याला गेली पाहिजे। अशा पद्धतीनं कार्बन आपल्याला वापरायचं आहे। हे 3 पेज आपल्याला एक गटात ठेवायचं आहे, एक ग्रामसंघाला द्यायचं आहे आणि एक प्रभाग संघ असेल तर प्रभाग संघ नाही तर तालुक्याला आपल्याला द्यायचं आहे। या रजिस्टरच्या माध्यमातून आपल्या गटामध्ये जो काही व्यवहार झाला आहे तो ऑनलाईन करून आपला आढावा आपल्याला तालुक्याला किंवा जिल्ह्याला द्यायचा आहे। अशा पद्धतीने या रजिस्टरनुसार आपल्या गटाची संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती आपल्याला देता येते। तर रोखवहीमध्ये ज्याप्रमाणे जमा खर्च आणि गोषवारा आहे त्याच पद्धतीने मांडणी अशी केलेली आहे। इथे जमा आहे, इथं खर्च आहे, इथं गोषवारा काढलेला आहे। तर अशा पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे। सगळ्यात पहिले तर आपल्याला आपण एका महिन्यामध्ये जर 4 बैठका झाल्या असेल तर 4ही बैठकाचा एकूण हिशोब, एकूण आढावा याच्यामध्ये घ्यायचा आहे। जिथे कुठे 15वारी बैठक असेल तर 15 दिवसाच्या 2 बैठका झाल्या असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला एकूण आढावा घेऊन इथे लिहायचा आहे। एकूण बेरीज करून आपल्याला लिहायची आहे। आणि जिथं मासिक असेल तर मासिक मीटिंग मध्ये जो काही व्यवहार झाला आहे तो व्यवहार आपल्याला इथं घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने या रजिस्टरच्या आधारे आपल्याला मासिक प्रगती अहवाल सादर केला जातो। या अगोदर रोखवहीमध्ये 4 बैठका शिकलो आहोत, तर त्याच बैठका घेऊन एकूण करून आपण या रजिस्टर मध्ये त्याचा आढावा कसा लिहायचा तो आता आपण शिकणार आहोत। तर पहिल्या बैठकीमध्ये आपण झालेला व्यवहार पाहू। त्यामध्ये फक्त बचत आणि 10 रुपये प्रमाणे जास्तीची बचत असे एकूण 35 रुपये जमा केले होते। दुसऱ्या बैठकीमध्ये आपण फक्त बचतच 25 रुपये प्रमाणे 12 सदस्यांचे 300 रुपये बचत जमा केले होते। तिसऱ्या बैठकीमध्ये आपण 11 सदस्यांचे 275 रुपये बचत जमा केले आणि चौथ्या बैठकीमध्ये आपण 25 रुपये प्रमाणे 325 रुपये बचत जमा झाली, 10 रुपये दंड आला आणि 15,000 रुपये आरएफ आला आणि आरएफचे 15,000 रुपये आपण कर्ज वाटप केले आणि पहिल्या बैठकीमध्ये 300 रुपये आपण मीनाताईला कर्ज दिलं, असं एकूण 15,300 रुपये कर्ज वाटप झालं आहे। बँकेचं खातं काढलं आहे आणि शेवटी बँकेमध्ये आता 900 रुपये जमा आहे, हातामध्ये 10 रुपये जमा आहे आणि 20 रुपयाचा आपण पेन, पेन्सिल, खोडरबर खरेदी केले आहे। अशा प्रकारे आपले 120 रुपये खर्च झाले आहे।
तर अशा या 4 बैठकीमध्ये व्यवहार झाला. आता तो व्यवहार आपण एकूण कसा लिहायचा ते आता आपण इथं पाहूया. तर आपण इथं सविस्तरपणे पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगते, नंतर आपण लिहूया. तर इथं दिनांक दिली आहे, वेळ दिला आहे, स्वयंसहायता समूहाचं नाव, गाव, ग्रामपंचायत, तालुका, देवळी, सभेचे ठिकाण, स्वयंसहायता समूहाचा क्रमांक, ग्रामसंघाचे नाव, प्रभाग संघाचे नाव, सभा क्रमांक म्हणजे हे आपल्या किती सभा झाल्या एका महिन्यात ते इथे लिहायचे आहे, आणि एकूण सभा किती झाल्या आहे आतापर्यंत, बैठक म्हणजे गट तयार झाला तेव्हापासून तर आतापर्यंत. अशा पद्धतीने हे वरची आपल्याला माहिती लिहायची आहे, ते आता आपण लिहून घेऊ. 25/4/2021 7 PM. माऊली आपल्या गटाचं नाव आहे, गावाचं नाव आहे विजय गोपाल, ग्रामपंचायत आपली विजय गोपाल, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. सभेचे ठिकाण तर आपल्या 4 बैठका झाल्या, आपण 4 ताईच्या घरी घेतलेल्या आहे म्हणून आपण घरी सदस्यांच्या असं इथे लिहूया. स्वयंसहायता समूहाचा क्रमांक, इथं आपला जो समूहाचा क्रमांक असतो तो लिहायचा आहे. ग्रामसंघाचं नाव, गट ज्या ग्रामसंघाला जोडलेला असेल त्या ग्रामसंघाचं नाव धरती, प्रभाग संघाचं नाव मा जिजाऊ, सभा क्रमांक आपला 4 आणि एकूण पण 4च झालेले आहे कारण पहिल्याच महिन्याचा आपण आढावा लिहित आहोत. इथं आपल्याला सुरुवातीला दिलाय ओपनिंग बॅलन्स ये, तर यामध्ये ये म्हणजे कॅश, हातातली रोख, आणि बँक म्हणजे बँकेतली रक्कम. तर आपली पहिलीच मीटिंग असल्यामुळे इथं आपल्याकडे बँकेत आणि हातात काहीच पैसे नाही. तर आपण इथं 12 सदस्यांची नावं लिहून घेऊ. अशा प्रकारे आपण 12 सदस्यांची नावं लिहिलेली आहे. नंतरचा कॉलम दिलाय हजेरी. आता हजेरीमध्ये आपल्या 4 बैठका झाल्या, तर या ताई किती बैठकीला उपस्थित होतं ते आपल्याला लिहायचं आहे. जर मासिक असेल तर तुम्ही टिक केलं तरी चालेल, राईट केला तरी, परंतु इथं आपल्या 4 बैठका झाल्या तर 4 पैकी किती बैठकाला उपस्थित आहे ते आपल्याला लिहायचं आहे. पूनम 3च बैठकीला उपस्थित. नंतर दिलाय नियमित बचत. 4 बैठकीचे 25-25 प्रमाणे 100 रुपये होते. एकूण 1200 रुपये बचत जमा झाली. जादा बचत तर आपण 10-10 रुपये असे 120 रुपये खर्चासाठी जमा केलेले आहे. त्यानंतर इथं दिला आहे कर्ज क्रमांक. कर्ज क्रमांक 1 म्हणजे गटाचं, कर्ज क्रमांक 2 म्हणजे संघाचं, आणि कर्ज क्रमांक 3 म्हणजे बँकेचं. तर मुद्दल परतफेड, व्याज परतफेड, कर्ज क्रमांक संघाचं, मुद्दल परतफेड, व्याज परतफेड, कर्ज क्रमांक, मुद्दल परतफेड, व्याज परतफेड, असा कुठलाही व्यवहार आपला झालेला नाही कारण ही आपला पहिलाच महिना आहे, त्याच्यामुळे परतफेड आपल्याकडे आली नाही. त्यामुळे इकडे सगळीकडे आपल्याला डॅश द्यायची आहे. $100 आणि 10 रुपये आले, त्याच्यामुळे 110 रुपये आपले एकूण मध्ये येईल. असे एकूण झाले 1320 रुपये. आता आपला कर्ज वाटप झाला आहे. 3 सदस्याला आपण कर्ज वाटप दिलं. पहिल्या मीटिंग मध्ये मीनाताईला दिला आहे आणि चौथ्या मीटिंग मध्ये 15,000 रुपये आरएफचे आले, तर ते आरएफचे आपण एक सविताला दिले 5,000 आणि प्रीतीला दिले 10,000. तर अशा पद्धतीने आपल्याला 15,300 रुपये वाटप केलेला आहे. तो आता आपल्याला इथं दाखवायचा आहे. तर इथं सुरुवातीला दिलाय कर्ज क्रमांक. तर मीनाताईचं पहिलं कर्ज दिलं होतं 1, पहिल्या मीटिंग मध्ये दिलं होतं म्हणून पहिल्या मीटिंगची तारीख इथं येईल. कर्जाची रक्कम 300 रुपये दिले होते आपण त्यांना,
वार्षिक व्याजदर आहे 24%, 2% महिन्याचा आणि वर्षाचा 24% व्याजदर आहे. कर्ज फेडीच्या हप्त्यांची संख्या तर 3 इन्स्टॉलमेंट मध्ये त्या परतफेड करणार आहे. कर्ज फेड हप्त्यांची रक्कम 100 रुपये महिन्याप्रमाणे परत देणार आहे. परतफेडीचा पहिला महिना आता एप्रिल महिन्यात त्यांनी घेतलं तर मे महिन्यामध्ये त्यांची परतफेड येईल आणि कारण आहे त्यांचं आरोग्य. सदस्याला बचतीची परत केलेली रक्कम तर नवीनच गट आहे, त्यांना सदस्य काही निघाले नाही, त्यांना काही आपण पैसे दिले नाही. एकूण खर्चामध्ये 18, 24 आणि 25 ची बेरीज लिहायची आहे. तर 18 मध्ये 300, 24 मध्ये काहीच नाही आणि 25 मध्ये पण काहीच नाही, त्याच्यामुळे इथे एकूण मध्ये 300 रुपये आपले येईल. सविताताईला आपण 5000 रुपये दिलं, त्यांना पण पहिलंच कर्ज आहे पण ते आपण 4थ्या मीटिंगच्या तारीख मध्ये दिलाय म्हणून इथं 25/4 येईल. कर्जाची रक्कम आहे 5000 रुपये. वार्षिक व्याजदर आहे 24%. 10 महिन्यामध्ये परतफेड करणार आहे आणि 500 रुपये महिन्याप्रमाणे परतफेड करणार आहे. मे महिन्यात त्यांची परतफेड येईल. कारण आहे शिक्षणासाठी घेतले आहे त्यांनी आणि इथं नवीनच गट असल्यामुळे कोणीही निघालेलं नाही. 18 मध्ये दिलाय आपल्याला 5000 रुपये. 24 आणि 25 मध्ये कुठलीच रक्कम नाही, त्याच्यामुळे काही येणार नाही, फक्त 5000 रुपये एकूण खर्च आला. नंतर आहे प्रीती 4 नंबरचे ताई, तिचं पण हे पहिलंच कर्ज आहे. त्यांनी पण 25/4/21 मलाच घेतला आहे. कर्जाची रक्कम आहे 10000 रुपये. 24% व्याजदर आहे. 10 महिन्यात परतफेड करणार आहे. 1000 रुपये त्यांचा हप्ता राहणार आहे. मे महिन्यामध्ये त्यांची पहिली परतफेड येणार आहे आणि त्यांनी लग्नाला जाण्यासाठी म्हणून कर्ज घेतला आहे. नवीनच गट असल्यामुळे इथं सदस्य कोणी निघालेलं नाही आणि एकूण आले आपले 10000 रुपये. अशा प्रकारे एकूण 15300 रुपये कर्ज वाटप झालेलं आहे. तर ही झाली वरची जमा बाजू आणि ही झाली खर्च बाजू. आता आपण खालचे कॉलम बघूया. पहिले आपण हे वाचून समजून घेऊया. समूहाकडे इतर जमा म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्या याच्यात रक्कम येते ते इथं दिलेलं आहे. ग्रामसंघ प्रभाग संघाकडून प्राप्त कर्ज, ग्रामसंघाकडून किंवा खाली दिला आहे प्रभाग संघाकडून. कुठून तरी जर आपल्याला कर्ज मिळालं असेल तर ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याचा क्रमांक काय आहे, कर्ज दिनांक कोणता आहे, किती रुपये मंजूर झाले, किती तुमची मर्यादा आहे, म्हणजे तुमच्याकडे कितीपर्यंत तुम्ही ते कर्ज उचलू शकता, व्याजाचा दर किती आहे, हप्त्यांची संख्या म्हणजे किती हप्त्यामध्ये परतफेड करायची आहे, महिन्याच्या महिन्या किती रक्कम द्यायची आहे, कर्ज फेडीला चा पहिला महिना कोणत्या महिन्यापासून परतफेड करायला सुरुवात करायची आहे, असं आपल्याला इथं लिहायचं आहे. तर आपल्याला इथं रोख C1 मध्ये रोख न लिहायचं आहे आणि C2 मध्ये बँकेमधून झालेला व्यवहार लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण नंतर आहे बँकेकडून प्राप्त कर्ज, ते पण अशाच पद्धतीनं सगळे कॉलम आपल्याला लिहून ते इथं रोख किंवा बँक आपल्याला बँकेमध्ये देते म्हणून ते बँकेच्या रकान्यात लिहायचं आहे. इतर प्राप्त कर्ज किंवा इतर संस्थांनी जर कर्ज दिलं असेल तर ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याचा नंबर, दिनांक, मंजूर रक्कम किती रुपयापर्यंत आहे, व्याजाचा दर, हप्त्यांची संख्या, हप्त्याची रक्कम, परतफेडीचा महिना आणि तसा रक्कम लिहायची आहे. बँकेतून काढलेली रक्कम हा कॉलम आपल्याला याच्यात घ्यायचा नाही, त्याच्यामुळे इथं काही येणार नाही. सदस्याकडून प्राप्त दंड रक्कम, तर सदस्यांनी जर दंड दिला असेल तर रोखच्या रकान्यामध्ये येईल. बँकेच्या खात्यावरील प्राप्त व्याज, तर बँकेच्या खात्यावरचं प्राप्त व्याज हे बँकेच्या रकान्यामध्ये येईल. इतर आरएफ किंवा इतर कुठल्याही प्रकारचा जर पैसा आपल्या गटामध्ये जर आला असेल तर ती रक्कम आपल्याला रोख न आली असेल तर रोखच्या याच्यात आणि बँकेतून आली असेल तर बँकेच्या याच्यात लिहायची आहे. नंतर दिलाय सब टोटल C बरोबर C1 + C2. C1 म्हणजे रोख आणि C2 म्हणजे बँकेतून आलेली रक्कम.
तर या दोन याची बेरीज म्हणजे सी ची आपल्याला किंमत इथं मिळते. नंतर दिलाय टोटल रिसिप्ट बी प्लस सी. बी म्हणजे आपली आजची जमा, एकूण किती जमा झाली तर 1320 आणि सी मध्ये किती जमा झाले तर ती रक्कम, अशी एकूण इथं आपल्याला बेरीज करायची आहे. तर आता आपण इथं रक्कम लिहून घेऊ. तर ग्रामसंघाने अजून आपल्याला कर्ज दिलेलं नाही. प्रभाग संघाने पण आपल्याला अजून कर्ज दिलेलं नाही. बँकेने पण दिले नाही. असं कुठल्याच प्रकारचं कर्ज आपल्याला अजून मिळालेलं नाही. सदस्याकडून प्राप्त दंड, तर 10 रुपये दंड मिळालेला आहे. बँकेच्या खात्यावरील व्याज नाही. इतर आरएफ मिळालाय आपल्याला 15,000. तर असं आपल्याकडे सी ची किंमत आपल्याला काढायची आहे एकूण. तर 10 प्लस 15,000 असे एकूण झाले 15,010. म्हणजे सी ची किंमत म्हणजे सब टोटल म्हणजे इतर जमा आपल्याकडे कोणत्या कोणत्या रकमा झालेल्या आहेत तर ते झाले आहे 15,010. नंतर इथं दिलाय टोटल रिसिप्ट म्हणजे बी प्लस सी. आता बी ची किंमत आपल्याकडे आहे 1320. 1320 प्लस सी म्हणजे 15,010 असे एकूण आपल्याकडे झालेले आहे 16,330. नंतरचा आहे टोटल रिसिप्ट म्हणजे एकूण जमा. तर एकूण जमामध्ये ए प्लस बी प्लस सी. आता ए म्हणजे कोणती तर ओपनिंग बॅलन्स म्हणजे सुरुवातीची शिल्लक. तर आपला पहिलाच महिना असल्यामुळे आपल्याकडे कोणतीच रक्कम नाही, त्यामुळे आपल्याकडे काहीच येणार नाही. बी म्हणजे आजची जमा 1320 आणि सी म्हणजे इतर जमा, जे काही जमा झालेली रक्कम होती ती म्हणजे 15,010. असे एकूण झाले आपले 16,330 रुपये. आता आपण खर्च बाजू पाहूया. समूहाकडून खर्च म्हणजे आपल्या समूहाने बाहेर दिलेले पैसे. आता आपण ग्रामसंघाकडून कर्ज घेतो तर ग्रामसंघाला परत द्यायची असते मुद्दल व्याज. बँकेकडून कर्ज घेतो तर बँकेला पण परत द्यायचे असते मुद्दल व्याज. नंतर अशा प्रकारे मानधन, काही इतर खर्च, काही इतर आपण प्रवास खर्च करतो. तर हे आपल्याला जो काही खर्च झाला ते इथं आपल्याला नोंद करायची आहे. जसं आता इथं उदाहरणार्थ दिलाय ग्रामसंघ प्रभाग संघाच्या मुद्दलची परतफेड. मग आता ग्रामसंघ आपल्याला कर्ज देणार आहे आणि वेळप्रसंगी प्रभाग संघ पण आपल्याला कर्ज देणार आहे. तर मग मुद्दल दिली आहे का नाही, व्याज दिलाय का नाही, रोखने नाही दिलं आणि बँकेने नाही दिलं. तसंच खालच्या पण रकान्यात तेच आहे. बँकेकडे कर्जाची परतफेड, मग बँकेने आपल्याला कर्ज दिल्यानंतर आपण बँकेला परतफेड देतो तर ते आपण अजून आपल्याला कर्ज मिळालेलं नाही. गटाची ग्रामसंघ प्रभाग संघाकडे बचत, तर अजून आपण ग्रामसंघाला काही जोडलेलं नाही. बचत खात्यातील शिल्लक रक्कम, बचत खात्यातील शिल्लक रक्कम आपल्याला याच्यात घ्यायची नाही कारण त्याचा उल्लेख खाली केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं हा रकाना लिहिण्याची आवश्यकता नाही. जर इथं लिहिला तर खाली लिहायची आवश्यकता नाही आणि खाली लिहिला तर इथं लिहायची आवश्यकता नाही. कारण आपण जसं रोखवहीमध्ये जमा खर्च काढतो त्या खर्चामध्ये आपल्याला अखेरची शिल्लक हातात आणि अखेरची शिल्लक बँकेमध्ये दिलेली असते ते आपल्याला घ्यायची असते. तर इथं तसंच दिलं आहे, अखेरची शिल्लकही दिली आहे आणि अखेरची हातातही दिली आहे आणि बँकेतही दिली आहे. त्याच्यामुळे वर जर लिहिलं तर एकच कॉलम 2 वेळा होईल आणि 2 वेळा त्या रकमेची नोंद केल्यामुळे आपला गोषवारा चुकू शकतो. त्यामुळे ही रक्कम इथं लिहायची आवश्यकता नाही. बुककीपरचं मानधन दिलेलं नाही. इतर खर्चमध्ये आपण शिक्का बनवलेला आहे आणि पेन पेन्सिल हे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे 120 रुपये आपला खर्च झाला. अशा प्रकारे आपल्या बाकी कुठलाही काहीही झालेला नाही. आपण हे बँक दिलेलं आहे. इथं बघा 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, रोख रक्कम E1
रोख रक्कम E2. तर रोख न झालेला व्यवहार या रकान्यात लिहायचा आहे आणि बँकेतून केलेला व्यवहार या रकान्यात लिहायचा आहे. समजा उदाहरणार्थ आपण ग्रामसंघाला चेक दिला, तर आपण बँकेतून बँकेत व्यवहार केला, तर मग इथे आपल्याला त्या याची नोंद करायची आहे. आपण बँकेने जर मानधन दिलं असेल, चेक दिला असेल किंवा एखाद्याचा खर्च काही असेल तर तो चेक दिला असेल तर ते बँकेच्या रकान्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आपण 120 रुपये हे रोख न दिले, त्याच्यामुळे आपण हे रोखच्या याच्यामध्ये घेतले. तर पुढे दिलं आहे सब टोटल अदर E बरोबर E1 अधिक E2. तर आता E1 म्हणजे 120, E2 मध्ये काहीच नाही, त्याच्यामुळे E ची किंमत आपली 120 रुपयेच आलेली आहे. समोर दिला आहे टोटल पेमेंट D प्लस E. तर D म्हणजे एकूण केलेलं कर्ज वाटप किंवा आपल्याकडे गेलेली रक्कम. तर आपल्याकडे आहे 15,300. आता याच्यामध्ये कसं झालं आहे, आपण दोन प्रकारे कर्ज दिलं. एक तर 300 रुपये आपण रोखने दिले आहे आणि 15,000 रुपये बँकेतून काढून आणून दिले आहे, म्हणजे बँकेतूनच चेक दिले आहे. त्याच्यामुळे दोन ठिकाणी आपलं या रकमांची नोंद आपल्याला दोन ठिकाणी करावी लागणार आहे. एक तर रोखमध्ये पण करावी लागणार आहे आणि एक तर बँकेमध्ये पण. हा व्यवहार तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे का आपण व्यवहार कशा पद्धतीनं केला तो आपल्याला, कारण इथं रोखचा व्यवहार वेगळा दिला आणि बँकेचा व्यवहार वेगळा दिलेला आहे. मग कर्ज वाटप केलं तर काही आपण रोखनं केलं आणि काही आपण बँकेतून केलं. तर अशा प्रकारे आपल्याला इथं नोंद करणं आवश्यक आहे. आता D प्लस E. D म्हणजे 15,300 आणि E म्हणजे 120. तर असे एकूण आपले झाले आहे 15,420. आता पुढच्या याच्यात दिलाय ग्रँड टोटल म्हणजे एकूण टोटल. यामध्ये दिलाय टोटल पेमेंट क्लोजिंग कॅश इन हँड अँड कॅश इन ॲट बँक. म्हणजे हातातली आणि बँकेतली सुरुवातीची रक्कम. याच्यामध्ये दिलाय D प्लस E प्लस F प्लस G. आता D आणि E आपल्याकडे आहे, पण F आणि G आपल्याला काढायची आहे, म्हणजे हातातली आणि बँकेतली रक्कम आपल्याला काढायची आहे. सुरुवातीला आपण ही रक्कम काढून घेऊ आणि समजून घेऊ, नंतर आपण या एकूणवर येऊया. तर इथं रोख रक्कम दिली आपल्याला, हातातली काढायची आहे, F काढायचं आहे, त्याकरता दिलाय A1. आता A1 म्हणजे हातातली सुरुवातीची रक्कम. तर आपली ही पहिलीच मीटिंग असल्यामुळे आपल्या हातात काही रक्कम नाही. B म्हणजे आजची जमा 1320 अधिक C1 म्हणजे रोखनं आलेली रक्कम. तर आपल्याकडे फक्त 10 रुपये रोखनं आलेले आहे. असं आपल्याकडे एकूण झाले आहे 1330 रुपये. आता 1330 झाले, याच्यातून आपल्याला D म्हणजे 15,300 वजा करायचे आहे. तर बघा आपल्याकडे 1330 रुपये आले आणि आपण कर्ज 15,300 वाटप करू का? नाही. मग आपल्या हातात आलेल्या रकमापैकी आपण किती कर्ज वाटप केलं? तर आपण हातात आलेल्या कर्जांपैकी आपण फक्त 300 रुपये कर्ज वाटप केलं, म्हणून आपण इथे 300च घेतले. कारण हे जे 15,000 रुपये आहे हे बँकेतून आपण दोन सदस्यांना कर्ज दिलं आहे, त्याच्यामुळे ही 15,000ची रक्कम इथं येणार नाही. रोखचाच व्यवहार इथं लिहायचा आहे. नंतर दिलाय E1. आता E1 मध्ये किती आहे? 120 प्लस 120 म्हणजे झाले हे 420. आता 1330 वजा 420 किती येईल? 910. तर आता आपल्याकडे रोख मध्ये किती रुपये आहे? 910. पण आपण हे 910 रुपये हातात ठेवले आहे का? नाही. तर मग आता आपण यापैकी बँकेत जमा 900 केले. हातात आपल्या शिल्लक आहे 10 रुपये. तर असे आपले 10 रुपये हातात आहे.
कारण ह्या एका महिन्यामध्ये झालेला हा व्यवहार आहे. या एका महिन्यामध्ये आपण काय केलं की बँकेत खातं उघडलं. दुसऱ्या मीटिंगमध्ये 500 रुपये जमा केले आणि तिसऱ्या मीटिंगमध्ये 400 रुपये जमा केले. अशा पद्धतीने आपले 900 रुपये जमा झालेले आहे. मग हातामध्ये आपल्या किती आहे आता? 10 रुपये. आता बँकेत जमा आपल्याला जी किंमत काढायची आहे त्यामध्ये दिलाय A2. A2 पहा कुठं आहे? A2 म्हणजे सुरुवातीची बँकेची शिल्लक. पण आपल्याकडे काहीच नाही कारण पहिलंच मीटिंग आहे म्हणून. नंतर C2 मध्ये आपल्याकडे 15,000 रुपये आर्यप आलेला आहे. आता E2 दिला आहे. E2 मध्ये आपल्याकडे आपण बँकेतून कर्ज वाटप केलं आहे सदस्याला, त्याची नोंद इथं झाली आहे आपल्याकडे. इथं आपल्याकडे ते सदस्याला कर्ज वाटपची नोंदचं ऑप्शन नाही. आपण हे 15,000 रुपये सदस्यांना चेक दिले तर त्याची नोंद इथे आहे म्हणून इथं वजा करायचे आहे 15,000 रुपये. $15,000 आले आणि 15,000 गेले. असं आपल्या खात्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. आणि हे जे आपण 900 रुपये जमा केले ते 900 रुपये आता आपण या महिन्यात जमा केले. अशा पद्धतीने आपल्याला 900 रुपये बँकेत शिल्लक दाखवायचे आहे आणि हातामध्ये 10 रुपये असं आपल्याला इथं आता नोंद करायची आहे. तर बघा डी म्हणजे कोणती? तर 15,000. F म्हणजे 10 हातातली रक्कम प्लस जी म्हणजे बँकेतली रक्कम 900 असे एकूण बेरीज होते आपली 16,330. म्हणजे आपला खर्च आणि जमा ह्या दोनही रकमा आपल्या जुळलेल्या आहे आणि अशा पद्धतीचा आपला हा आढावा आपल्याला लिहायचा आहे. तर बघा मे महिन्यामध्ये एकूण 5 बैठका झाल्या. 5 बैठकीमध्ये 25 रुपये प्रमाणे प्रत्येक सदस्याची 125 रुपये बचत जमा झाली. 1 लाख रुपये बँकेचं कर्ज मिळालं. 60,000 रुपये ग्रामसंघाचं कर्ज मिळालं. ग्रामसंघाला देण्यासाठी आपण 130 रुपये प्रमाणे बचत काढली जास्तीची. असे 1,560 रुपये बचत जमा केली. ते आपण ग्रामसंघाला भाग भांडवल 1,440 रुपये दिले आणि 120 रुपये सभासद फी जमा केली. बँकेच्या कर्जाची 5व्या आठवड्यात परतफेड जमा केली. ते आपल्याला 10,000 रुपये मुद्दल आणि 2,000 रुपये व्याज अशा पद्धतीने आपल्याला मिळालेले आहे. परंतु आपण बँकेला 10,000 रुपये मुद्दल दिले आणि 1,000 रुपये व्याज जमा केलं. नंतर आपल्याला बँकेचं व्याज पण मिळालं आहे ह्या महिन्यामध्ये 441 रुपये. अशा प्रकारचा एकूण व्यवहार झाला आहे. तर 5ही मीटिंगचा एकूण व्यवहार बेरीज करून या मे महिन्याच्या मासिक प्रगती आढाव्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. तर आता तो कसा लिहायचा ते आपण समजून घेऊ. तर पहिल्यांदा आपण आतापर्यंत 5 मीटिंगमध्ये कोणते कोणते व्यवहार झाले ते आपण बघितले. तर आता सविस्तरपणे या रजिस्टरवर आपण त्याची नोंद कशी करायची ते आपण शिकूया. तर इथं मीटिंगची तारीख आपण 5व्या मीटिंगची तारीख टाकत आहे 5व्या मीटिंगची तारीख 30 तारीख येते 30/5/2021. आपलं उदाहरण काल्पनिक आहे म्हणून 30/5/2021 आपण दाखवत आहोत. 5ही मीटिंगा झाल्या अशा आपण दाखवलं. गटाचं नाव आहे माऊली, गावाचं नाव आहे विजयगोपाळ, ग्रामपंचायत आहे विजयगोपाळ, तालुका आहे देवळी आणि जिल्हा वर्धा. सभेचे ठिकाण तर सदस्यांच्या घरी. आपल्या 5ही बैठका 5 सदस्यांच्या घरी झाल्या आहे. समूहाचं क्रमांक इथे लिहायचा आहे.
नंतर ग्रामसंघाचं नाव इथे लिहायचं आहे, धरती. प्रभाग संघ महाजिजाऊ. सभा क्रमांक आपल्या 5 बैठका या महिन्यात झाल्या आहे आणि एकूण झाल्या आहे 9 बैठका. तर आता इथं 12 सदस्यांची नावं लिहू आपण. अशा आपण 12 सदस्यांची इथे नावं लिहिलेली आहे. हजेरी आहे तर इथं 5 बैठका झाल्या. 5ही बैठकांना सगळ्याच उपस्थित होत्या. नियमित बचत तर एका सदस्याचे 125 रुपये प्रमाणे जमा झाले आहे. असे एकूण झाले 1500 रुपये. जादा बचत तर आपण ग्रामसंघाला गट जोडला त्याकरिता भागभांडवल 120 आणि 10 रुपये सभासद फी असे 130 रुपये एका सदस्याकडून जास्तीचे जमा केलेले आहे. असे एकूण 1560 रुपये जमा झाले आहे. तर आता बघा आपली कर्जाची परतफेड आहे. तर हे गटाचं कर्ज क्रमांक 1 म्हणजे गटाचं, कर्ज क्रमांक 2 म्हणजे ग्रामसंघाचं आणि कर्ज क्रमांक 3 म्हणजे बँकेचं. अशा पद्धतीने आपल्याला इथं नोंद करायची आहे. तर कर्ज क्रमांक 1 तर यामध्ये सविताची परतफेड आलेली आपण दाखवलेली आहे 500 रुपये आणि व्याज आला आहे 100 रुपये. नंतर आपल्याकडे मीनाची पण परतफेड आली आहे आपल्याकडे 200 रुपये आणि व्याज आलाय 10 रुपये. प्रीतीचे 1000 रुपये परतफेड आली आहे आणि 200 रुपये व्याज आला आहे. असे एकूण आपल्याकडे 1700 रुपये मुद्दल आणि व्याज झालं 310 रुपये गटाची परतफेड आहे. आता आपण संघाची परतफेड या महिन्यात दाखवली नाही, तर बँकेची आपली परतफेड आपण दाखवलेली आहे. कर्ज क्रमांक आहे इथं अर्चनाला दिलं होतं आपण 20,000, त्याची मुद्दल दिली त्यांनी 2,000 रुपये आणि 400 रुपये व्याज दिलेला आहे. नंतर आहे प्रीतीने 2,000 रुपये मुद्दल 400 रुपये व्याज, पूनमने 2,000 मुद्दल 400 रुपये व्याज, वंदनाने 2,000 रुपये मुद्दल आणि 400 रुपये व्याज, शोभाने 2,000 मुद्दल आणि 400 रुपये व्याज. हे सगळ्यांचं पहिलंच कर्ज आहे आणि एकूण झाले इथं 10,000 रुपये मुद्दल आले आणि 2,000 रुपये व्याज आलाय. अशा पद्धतीने इथं आपल्याला बँकेची कर्जाची परतफेड पण आलेली आहे. तर आता इथं एकूण मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर 125 अधिक 130 अधिक 500 अधिक 100 अशा पद्धतीने आपल्याला इथं एकूण बेरीज करायची आहे. 855 होते. नंतर 2655, 465, 3855, 2655, 2655, 2655 यांची फक्त जास्तीची बचत आणि मासिक बचतच आहे, त्याच्यामुळे 255, 255, 255 एकूण आपली झाले आहे 17,070. तर बघा इथं 4 मीटिंगा झाल्या असेल तर 100 प्रमाणे येईल किंवा तुमची मासिक असेल तर इथं 100 प्रमाणे येईल. आपण इथं 5 मीटिंगा दाखवल्या. मे महिन्यात आपण रविवारच्या रविवारी बैठक घेत असल्यामुळे आपल्या 5 मीटिंगा झाल्या. तर आपण त्याची 125 प्रमाणे बचत आलेली आहे. ते आपण 5ही मीटिंगचा एकूण गोषवारा याच्यामध्ये दाखवलेला आहे. बाजूला कर्ज वाटप दाखवूया. तर बघा याच्यामध्ये आपल्याला कर्ज वाटप केलेलं आपण 2 नंबरच्या अर्चनाला हे बँकेचं कर्ज दिलेलं आहे आणि संघाचं पण आपल्याला 60,000 रुपये मिळाले आहे. तरी आपण उदाहरण मोठं होण्यासाठी आपल्याला बँकेचे कर्ज दाखवलं, पण 2 तारखेच्या मीटिंग मध्ये आपल्याला बँकेचं कर्ज मिळालं आहे आणि 9 तारखेच्या मीटिंग मध्ये संघाचं कर्ज मिळालं आहे. त्यामुळे आपण इथं 1,60,000 रुपये कर्ज वाटप दाखवलं आहे.
बघा एवढं लवकर एवढा व्यवहार होत नाही, परंतु आपल्याला उदाहरण मोठं करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्यवहार झालेला आपल्याला टीबी दास मध्ये कसं लिहायचं हे समजलं पाहिजे. यासाठी आपण हे उदाहरण एकत्र एवढं मोठं दाखवलेलं आहे. कारण एवढ्या उदाहरणाचे व्हिडिओ बनवणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे एकाच उदाहरणामध्ये आपण एवढा मोठा व्यवहार दाखवलेला आहे. त्याच्यामुळे हे असं कसं झालं या गोष्टीकडे लक्ष न देता हे आलेली रक्कम कशी लिहिली हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. तर कर्ज क्रमांक आहे इथं अर्चनाला दिला आहे. सविताला या महिन्यामध्ये आपण कर्ज दिलेलं नाही. अर्चनाला दिला आहे, पहिलं कर्ज आहे त्यांचं. तर तारीख आहे बँकेच्या कर्जाची 2/5/21. कर्जाची रक्कम आहे 20,000 रुपये. वार्षिक व्याजदर आहे 24%. परतफेडीची हप्त्याची संख्या आहे 10. कर्जफेड हप्त्यांची रक्कम आहे 2,000 रुपये. महिना परतफेड करायचा आहे आणि जून महिन्यामध्ये यांचं कर्ज येईल, परंतु 5वाच आठवडा याच महिन्यात आल्यामुळे 30 तारखेच्या बैठकीत आपण हे परत आलं असं आपण दाखवून दिलं आहे. कारण लिहायचं इथं शिक्षण कोणीही गटातून निघालेलं नाही, त्यामुळे इथं 20,000 रुपये एकूण. नंतरची ताई आहे प्रीतीला पण आपण 2 तारखेच्या मीटिंग मध्ये कर्ज दिला आहे 20,000 रुपये. 24% व्याजदर. त्यांचा पण 2,000चाच हप्ता आहे. घर बांधणे 20,000 रुपये. हे आपलं 9 तारखेच्या मीटिंग मध्ये मिळालेले 60,000 रुपये आहे. हे 60,000 रुपये आपण 3 ताईला कर्ज दिला आहे, याचा पण व्याजदर तेवढाच आहे आणि 2,000 रुपये याची किस्त राहणार आहे. जून महिन्यामध्ये याची परतफेड येईल. हे आहे व्यवसायासाठी आपण त्यांना दिलेलं आहे. असं त्यांनी 20,000 रुपये कर्ज घेतलं. हे आपलं उदाहरण आहे, त्याच्यामुळे आपण इथं सारखी रक्कम घेतली. हे सारखी रक्कम नाही दिली, तुम्ही कमी जास्त दिली तरी चालते, परंतु आपल्याला हिशोब काढायला सोपं गेलं पाहिजे आणि किस्त आपल्याला समजली पाहिजे, म्हणून आपण हे अशी रक्कम दाखवली आहे. तुम्ही जी रक्कम घेतली असेल 5, 10 अशा पद्धतीने तुम्ही लिहा. असे एकूण आपलं 1,60,000 रुपये कर्ज वाटप झालेलं आहे. गट सोडून कोणीच गेलं नाही, त्याच्यामुळे इथं काहीही आलेलं नाही. तर आता आपण जमा बाजूचा इतर कुठून रक्कम आली ते आपण आता बघणार आहोत. तर ग्रामसंघाकडून आपल्याला मिळालेला आहे कर्ज. इथं कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे टर्म लोन आहे. कर्ज खाते क्रमांक, नंतर खाते क्रमांक लिहायचा, इथं दिनांक. तर 9 तारखेला आपल्याला मिळालेला आहे. ग्रामसंघाचं रक्कम आहे 60,000 रुपये. आपली मर्यादा पण 60,000चीच आहे. व्याजदर आहे आपल्याला, व्याजदर पण आपल्याला ग्रामसंघाचं 1% आहे. वार्षिक 12%. हप्त्यांची संख्या 10. रक्कम आहे 6,000 रुपये आणि जून महिन्यात त्याची परतफेड करायची आहे. ते आपल्याला बँकेतच रक्कम मिळालेली आहे चेकद्वारे. नंतर प्रभाग संघाचं काहीही नाही. बँकेचं कर्ज मिळालं आहे आपल्याला CCL म्हणजे CCचं लोन. इथं खातं क्रमांक लिहायचा आहे. 2/5/21 ला हे कर्ज मिळालं आहे. 1,00,000 रुपये रक्कम आहे.
आणि 1 लाखाचीच आपली लिमिट आहे। याचा व्याजदर पण 12% आहे। जर आपण व्यवस्थित परतफेड केली ते आपल्याला 0% पण मिळू शकते, पण सुरुवातीला आपल्याला व्याजासहित रक्कम भरायची आहे, त्याच्यामुळे मी सध्याचं 12% व्याज लिहिलं आहे। नंतर इथं 10 हप्त्याचा कालावधी आहे, 10,000 रुपयाची किस्त आहे आणि जूनमध्ये ते किस्त जाणं आवश्यक आहे। हे सुद्धा आपल्याला बँकेमधून ट्रान्सफर करून रक्कम मिळाली आहे। बँकेतून काढलेली रक्कम, या रकमात आपल्याला काहीच लिहायचं नाही। सदस्याकडून प्राप्त दंड आपल्याला आलेलाच नाही। व्याज आलेलं आहे ते बँकेमध्ये आहे, तर ते आहे 441 रुपये। इतर जमा कुठलीच रक्कम झाली नाही। असं एकूण आपला इथं लिहायचं आपल्याला सब टोटल अदर। सी ची किंमत काढायची आहे C1 + C2। तर सी मध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे, आपल्याला फक्त C2 मधली रक्कम मिळून एकूण आपल्याला सी ची रक्कम काढायची आहे। ते येते 1,60,441 अशी ही सी ची रक्कम आलेली आहे। नंतर टोटल रिसिप्ट B + C। बी म्हणजे आपले एकूण आजची जमा, ते एकूण आजची जमा झाली आहे 17,070 प्लस सी म्हणजे 1,60,441 अशी एकूण बेरीज आपली झाली आहे 1,77,511। आता आपल्याला इथं ए ची किंमत लिहायची आहे ओपनिंग बॅलन्स। तर आपली मागच्या महिन्याची अखेरची आणि या महिन्याची सुरुवातीची असे आपल्याकडे हे 910 रुपये कॅश मध्ये 10 आणि बँक मध्ये 900 असे हे आपली रक्कम होती। ते आपण मागच्या पानावरून मागच्या ह्याच्यावरून घ्यायची आहे। आता इथं दिलाय टोटल रिसिप्ट। यामध्ये ए म्हणजे सुरुवातीची शिल्लक, ते आहे 910 प्लस बी म्हणजे आजची जमा 17,070 अधिक सी मध्ये आहे 1,60,441 अशी एकूण बेरीज होते आपले 1,78,421 असं आपलं हे एकूण जमा बाजूचा हिशोब झालेला आहे। आता आपण खर्च बाजू पाहूया। यामध्ये समूहाकडून खर्च झालेल्या रकमांचा खर्च इथं विवरण दिलेला आहे, त्यानुसार आता आपण इथं नोंद करू। ग्रामसंघ प्रभाग संघाच्या मुद्दलची परतफेड। तर ग्रामसंघाला आपण अजून परतफेड दिलेली नाही, प्रभाग संघाला पण परतफेड दिलेली नाही। आता बँकेकडील कर्जाची परतफेड, तर यामध्ये रोख आणि बँक असं 2 प्रकार दिलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 10,000 रुपये आपण बँकेला मुद्दल दिले आणि 1,000 रुपये व्याज असे आपण एकूण दिले आहे 11,000 रुपये हाताने बँकेत जमा केले। आपण बँकेने ट्रान्सफर केले नाही, तर आपण आपल्या कर्ज खात्यामध्ये आपण 11,000 रुपये जमा केले, त्याच्यामुळे आपण हातानेच पैसे टाकले। जर आपण आपल्या बचतीच्या खात्यामध्ये टाकले असते आणि बचतीच्या खात्यामधून कर्जाच्या खात्यामध्ये जर ट्रान्सफर केले असते तर ही रक्कम आपल्याला बँकेच्या याच्यात लिहिली असती, परंतु आपण तसं केलं नाही। गटाची भाग भांडवल, इथं बचत शब्द काढून भाग भांडवल शब्द लिहायचा आहे। जिथं कुठं बचत भरत असेल तर तुम्ही बचत लिहा, परंतु जर बचत भरत नसेल तर भाग भांडवल आपण रोखनं जमा केली आहे आणि ती सुद्धा आपण 1440 दिलेली आहे। तर बचत खात्यातील शिल्लक रक्कम आपल्याला याच्यात घ्यायची नाही, हा कॉलम नेहमीसाठी काढून टाकायचा। बुक कीपरचे मानधन अजून आपलं झालेलं नाही। इतर मध्ये आपण सभासद फी नोंद करू। ग्रामसंघाचे ते आहे 120 रुपये
असं आपल्याला इतर बाकी खर्च कुठलाच झालेला नाही. आता आपल्याला ईची रक्कम काढायची आहे, टोटल सब टोटल अदर. आता ईची किंमत काढत असताना E1 प्लस E2 म्हणजे हे E1 आणि हे E2 असे मिळून आपल्याला इथं रक्कम घ्यायची आहे. तर दोन्ही याची मिळून बेरीज होते आपली, तीनही याची मिळून 12,560 ही आपली ईची किंमत झाली 12,560. आता काय म्हणते इथं टोटल पेमेंट D प्लस E. आता D म्हणजे कोणतं तर आजचा कर्ज वाटप म्हणजे 1,60,000 प्लस E म्हणजे 12,560 असे एकूण झाले 1,72,560. आता इथं आपल्याला D प्लस E प्लस F प्लस G म्हणजे हातातली आणि बँकेतली रक्कम काढायची आहे. तर आता याच्यामध्ये पहिले समजून घ्या, हातातली रक्कम जो व्यवहार रोखनं केला असेल तोच लिहायचा आहे आणि जो व्यवहार बँकेत केला असेल तो इथं लिहायचा आहे. तर आता इथंचा A1 दिला आहे. A1 म्हणजे कॅश, हातातील सुरुवातीची रक्कम ती आहे हातामधली 10 रुपये. बी म्हणजे आजची जमा, हे सगळे रोकणच पैसे जमा झाले आहे. हे आहे आपल्याकडे 17,070. C1 मध्ये रोकणं इथं काहीच आलेलं नाही, त्याच्यामुळे आपण इथं काही घेणार नाही. वजा D. आता D आहे तर हे आपलं आजचं कर्ज 1,60,000. तर हे आपण रोकणं दिलं नाही, बँकेची आणि संघाची रक्कम बँकेत जमा झाली, ते आपण चेकद्वारे कर्ज वाटप केलं, त्याच्यामुळे इथं हातामध्ये आपलं येणार नाही, ते आपलं कर्ज वाटप इथं येणार. कारण आपण ते बँकेतूनच केलेला व्यवहार आहे, त्याच्यामुळे ही रक्कम इथं येणार नाही. नंतर आहे E1. तर E1 मध्ये आपले 11,000, 1,440 आणि 120 असे 12,560 रुपये आहे. 12,560. आता हे दोन याची बेरीज करायची आपल्याला. 17,080 वजा 12,560 याची आपली वजाबाकी येते 4,520. 4,520 आपल्याकडे हातात रक्कम आहे, पण एवढीही रक्कम आपण हातात ठेवली नाही, त्यापैकी आपण बँकेत जमा केले या महिन्यात 4,500 रुपये आणि उर्वरित शिल्लक राहिले 20 रुपये. म्हणजे हातामध्ये शिल्लक आहे 20 रुपये शिल्लक आहे. कारण एवढे आपल्याकडे होते 4,520 रुपये होते, परंतु एवढे पैसे आपण हातात ठेवले नाही. वरचे 4,500 रुपये आपण बँकेत जमा केले आणि उर्वरित रक्कम आपल्याकडे 20 रुपये शिल्लक आहे. आता बँकेत जमाची रक्कम कशी काढायची तर बघा, A2 म्हणजे सुरुवातीची बँकेतली रक्कम. A2 म्हणजे बँकेमधील सुरुवातीची रक्कम 900 रुपये प्लस C2 म्हणजे बँकेमध्ये कोणत्या रकमा डायरेक्ट जमा झाल्या. तर 60,000चा चेक जमा झाला, इथं बँकेने 1,00,000 रुपये जमा केले आणि व्याज असं 1,60,441 रुपये जमा झाले. 1,60,441 असे आपले एकूण बेरीज झाली इथं 1,61,341. आता वजा, आता बघा E2 मध्ये आपला काहीच व्यवहार झालेला नाही. मग आता आपण हे 1,60,000 रुपये चेक दिले कर्ज स्वरूपात, तर ते आपल्याला इथून मायनस करायचे आहे. कारण आपण रोकणं हातातून दिले नाही, म्हणून आपल्याला D जो आहे तो D आपल्याला इथं घ्यायचा आहे. हा D आपण इथं घेतलेला नाही, आपल्याला इथं हा D घ्यायचा आहे.
मग आता याच्यातून हे 1,60,000 रुपये वजा केले म्हणजे शिल्लक आहे 1,341. आता 1,341 रुपये आपल्याकडे होते, अगोदरचे 900 आणि बँकेचं व्याज 441. याच्यामध्ये प्लस केले आपण या महिन्यात जमा केलेली रक्कम. ती जमा केली आपण 4,500 रुपये. असे एकूण झाले आपले 5,841. मग आता बँकेमध्ये आहे, बँकेत जमा आहे 5,841. मग आपला हा F ची किंमत 20 आणि ही G ची किंमत 5,841 रुपये निघाले. हे जरा समजून घ्या. जर तुम्ही कर्ज वाटप रोख न केलं असेल तर इथं लिहा आणि जर बँकेतून चेक न केला असेल तर इथं लिहा. समजा काही रक्कम रोखनं दिली, काही रक्कम चेकनं दिली, तर जी रोखनं दिली ती रोखनं लिहा आणि जी चेकनं दिली असेल ते चेकनं लिहा. म्हणजे हे कॉलम 2 तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता इथं आपण डी ची किंमत लिहू. डी ची किंमत आहे 1,60,000. ई ची किंमत आहे आपली 12,560. F ची किंमत आहे आपली 20 रुपये आणि G ची किंमत आहे 5,841. आता एकूण बेरीज आपण पाहू. इथं 1,78,421. तुम्ही जरा स्वतः बेरीज करून पहा. जोपर्यंत तुम्ही स्वतः करून पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तर आता ही जमा बाजू आणि ही खर्च बाजू. जमा 1,78,421 आणि खर्च 1,78,421. अशा प्रकारे आपल्याला जमा आणि खर्च हा ताळेबंद जुळलेला आहे. तर ह्या 2 रकान्यामध्ये जे काही समजलं तुम्हाला नसेल किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. तर आतापर्यंत आपण टीबी दास कसं लिहायचं ते सविस्तरपणे शिकलेलं आहोत. यामध्ये काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून विचारा. यानंतर आता ग्रामसंघाचे रजिस्टर, ग्रामसंघाचे लेखे कसे लिहायचे हे सविस्तरपणे शिकवणार आहे. तर पुढील येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.